साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान आयोजित आवाज भीमाचा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्व आणि चरित्रावर आधारित विविध गीत गायन स्पर्धेचं आयोजन उल्हासनगर कॅम्प नंबर 3 मधील आनंद सभागृहात करण्यात आलं होतं। या ठिकाणी ज्येष्ठ विधिज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट डॉक्टर दिलीप वाळंज यांना बाबू जगजीवनराम या विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। ॲडव्होकेट दिलीप वाळंज यांनी देशभरात भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांच्या व्यापक कर्तृत्वाची दखल घेत भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करावा यासाठी उभ्या केलेल्या आंदोलनाच्या सन्मानार्थ हा पुरस्कार त्यांना बहाल करण्यात आला। यावेळी महाराष्ट्राचे माजी सहसचिव आय.एम. मोरे, सिद्धार्थ मोरे, सामाजिक कार्यकर्ते वैभव गीते, ज्येष्ठ साहित्यिक विजय हनवते, डॉक्टर देवीदास भोईर आदी उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले होते। आपल्या सर्वांना सर्वप्रथम मानाचा जय भीम, जय रविदास, जय बाबू जगजीवनराम। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की गत 1 वर्षापासून आपण भारताचे माजी उपपंतप्रधान, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री, समाज कल्याण मंत्री बाबू जगजीवनराम यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याकरता आपण स्वाक्षरी अभियानाची मोहीम सुरू केलेली आहे। तर बाबूजींना सन्मान भारतरत्न का मिळावं याकरता आपण गत वर्षभर पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजोन्नती मंडळामध्ये आपण सभा परीक्षा घेतल्या। त्याचबरोबर मी स्वतः वर्षभर अनेक संस्थांचे जे प्रतिनिधी आहेत, प्रोफेशनल्स आहेत, सरकारी अधिकारी आहेत यांच्या भेटी घेऊन हे स्वाक्षरी अभियान वर्षभर यशस्वीपणे आपण हे सगळं राबवतात। त्याच्यामध्ये तुमचा सगळ्यांचा सहभाग आहे। हा पुरस्कार जो आहे हा माझ्या एकटाच नसून आपला जो बाबूजी जगजीवनराम आणि पद्मश्री अण्णासाहेब जाधव जो ग्रुप आहे त्या ग्रुप मार्फत हे जे मिशनरी वर्क चालू आहे त्या सर्व ग्रुपचा हा सन्मान आहे। हा सन्मान मिळाला पण आपण जर बघितलं की या 1954 पासून ते 2025 पर्यंत 50 जणांना भारतरत्न मिळालेला आहे, परंतु बाबूजींना ते 50 वर्ष त्यांनी केंद्रीय मंत्रिपदामध्ये काम केलं, विविध योजना राबवल्या। 1971ला भारत पाक युद्धात त्यांनी बांगलादेशची निर्मिती केली। 1972ला भारतात दुष्काळ असताना त्या दुष्काळाचा त्यांनी हरित क्रांतीद्वारे निराकरण केलं, परंतु असं असताना देखील बाबूजींना डावललं गेलं आणि वेळोवेळी बाबूजींना भारतरत्नापासून हे वंचित ठेवलेलं आहे। म्हणून गेल्या वर्षी 31 मे 2025ला मी आझाद समाज पार्टीचे सर्व खासदार चंद्रशेखर आझाद यांना भेटून निवेदन दिलं की यांना बाबूजींना भारतरत्न मिळाला पाहिजे आणि त्याद्वारे हे जे मिशनरी वर्क आहे ते मिशनरी वर्क हे सुरू केलेलं आहे आणि त्याला हे चांगल्या प्रकारे प्रफुल्ल केदारे सर असतील, इतर डॉक्टर विजय जाधव सर आहेत, सिद्धार्थ मोरे सर आहेत, डॉक्टर देवीदास भोईर आहेत, अनेक जे कार्यकर्ते आहेत, सगळ्यात म्हणजे बौद्ध आहेत, मातंग आहेत, चर्मकार आहेत, मेहतर आहेत, सर्वांचा त्यामध्ये सहभाग आहे। आणि बाबूजींना जे भारतरत्न जे आहे ते मिळण्यासाठी आता 6 जुलैला आम्ही दिल्लीला भारतरत्न ज्या भारताचे राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांना भेटण्यासाठी ज्या आपल्या बाबूजींच्या ज्या सुविध कन्या आहेत, भारताच्या माजी लोकसभा सभापती मीरा कुमार यांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत आम्ही राष्ट्रपतींना भेटणार आहोत आणि शक्य झाल्यास पंतप्रधान, गृहमंत्री आणि विरोधी पक्षनेते यांची आम्ही भेट घेणार आहोत, त्यांना निवेदन देणार आहोत। जर त्याप्रमाणे जर भारतरत्न दिलं गेलं नाही तर त्याच्यामध्ये मग स्वतः चंद्रशेखर आझादांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की हा मुद्दा मी पार्लमेंटमध्ये उपस्थित करेल आणि पार्लमेंट मार्फत जर झालं नाही तर मग आपण हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामार्फत ही लढाई आपण लढणार आहोत आणि बाबूजींना आपण भारतरत्न सन्मानाने आपण त्यांना सन्मानित करणार आहोत भारतरत्न पुरस्काराने। आणि आजच्या या शुभप्रसंगी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठानने मला बाबू जगजीवनराम जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केलं, त्याबद्दल मी या संघटनेचा शतशः आभारी आहे। मी आणि माझे राष्ट्रसंत रविदास समाज प्रबोधन मंडळ, चर्मकार क्रांती सेना, पद्मश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाजोन्नती मंडळ हे जे सगळे जे कार्यरत मंडळ आहेत हे सर्व आपले सगळे ऋणी आहेत आणि हे मिशन जे आहे भारतरत्नाचं हे यापुढे चालू राहील।